नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे डॉक्टर निलेश पाकले आणि आज मी चर्चा करणार आहे तुम्हाला औषधं कशी कमी किमतीमध्ये मिळतील. पण प्रत्येक पेशंट हा वेगळा असतो. काही पेशंटचं मत असं असतं की मला ब्रँडेडच औषधं चांगली वाटतात आणि ब्रँडेड औषधामध्ये कुठे डिस्काउंट चांगला मिळतो ते तुम्ही मला सांगा. किंवा काही पेशंटचं ब्रँडेड आणि जेनरिकचं एवढं काही मतभेद नसतात, पण सांगतात की जेनरिक औषधं मला अशी लिहा की ती कमी किमतीची सुद्धा असतील आणि क्वालिटीची पण असतील. तर हे दोन्ही प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओमध्ये ज्यांना ब्रँडेड औषध हवी आहेत त्यांना स्वस्त कशी मिळतील आणि ज्यांना जेनरिक औषध हवी आहेत त्यांना ती क्वालिटी चांगली कशी मिळतील आणि ते स्वस्त कशी मिळतील, या सगळ्यांची उत्तरं या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. पहिली वेबसाईट जी आहे त्याचं नाव आहे RX जीन. इथे सर्चचा ऑप्शन दिसतोय किंवा इकडे जर कोपऱ्यामध्ये बघाल तर इकडे मी परत मार्क करून देतो म्हणजे तुम्हाला कळेल. वेबसाईटचं नाव आहे RX जीन आणि इथे सर्चचा बार दिसतोय. तर तुम्हाला त्या बारमध्ये तुमच्या औषधाचं नाव टाकायचं आहे. इथे आता टेल्मा 40 हे नाव टाकलं. टेल्मा 40 ही ब्लड प्रेशरची अत्यंत प्रसिद्ध गोळी आहे ग्लेनमार्क कंपनीची. त्या औषधं विकणाऱ्या इतर वेबसाईट आहेत, जसं फार्म इझी आहे, ट्रूमेड आहे, मेडकार्ड आहे, ॲमेझॉन फार्मसी आहे, नेटमेड आहे, टाटा 1mg आहे, अपोलो फार्मसी आहे. इकडे सगळीकडे दर वेगवेगळे आहेत आणि प्रत्येक वेबसाईट तुम्हाला चेक करायला लागेल की आणि सर्च करायला लागेल की टेल्मा 40 गोळीची किती किंमत आहे. तर आपण आता इथे बघूया काय आपण सर्च केलंय. तर औषधाचं नाव आहे टेल्मा 40. आता इथे तुम्ही बघत असाल, इथे टेल्मा 40 लिहिली आहे आणि ही टॅबलेटमध्ये आहे. याची मिलीग्रॅम म्हणजे स्ट्रेंथ जी आहे ते 40 मिलीग्रॅमची आहे आणि हे 15 गोळीचं टॅबलेट आहे. इथे ड्रॉप डाऊन केलं तर 30 गोळ्यांचं पण तुम्हाला दिसू शकतं. त्याच्यानंतर ज्या किमती आहेत त्या अशा मांडल्या गेल्या आहेत की पहिली जी सगळ्यात किंमत असेल ती असेल लोएस्ट, त्याच्यापेक्षा जास्त किंमत असेल, त्याच्यापेक्षा जास्त किंमत विकणारी प्लॅटफॉर्म असेल, त्याच्यापेक्षा जास्त विकणारा प्लॅटफॉर्म असेल. म्हणजे यामध्ये असं दिसतंय की फार्म इझी या वेबसाईटवरती तुम्ही जाल तर ती गोळी तुम्हाला ₹77 म्हणजे किंवा ₹78 पर्यंत आरामशीर मिळून जाईल. ते जर ट्रूमेडवरती जाल तर ₹85. म्हणजे तुम्हाला हा ऑप्शन निवडायला सोपा पडेल की तुम्हाला कुठल्या कंपनीतर्फे किंवा कुठल्या ॲपतर्फे तुम्हाला हे टेल्मा 40 हे औषध घ्यायचं आहे. आता टेल्मा 40 हे ब्रँडेड औषध आहे आणि ज्या लोकांना ब्रँडेड औषधं हवी आहेत त्यांना जेनरिक अजिबात नको आहे. त्यांनी त्या मेडिसिनचं नाव या ब्रॅकेटमध्ये किंवा या सर्च ऑप्शनमध्ये टाकायचं आहे आणि तुम्ही तिथे फिल्टरचं बटन दाबलं तर तो पूर्ण ही वेबसाईट आहे ती सर्च करते आणि सगळ्यात स्वस्त असणारी विकणारी ऑनलाईन फार्मसी आहे त्याचं नाव पहिल्यांदा येतं आणि तिकडून पुढे तुम्हाला त्या प्रोडक्टची किमतीची माहिती मिळते आणि तुम्ही इकडे 15 गोळी हवी आहे का 30 गोळ्याचं पॅकेट आहे हे पण तुम्ही त्याच्यामध्ये पाहू शकता. आता या वेबसाईटमध्ये आपल्याला एक लिमिटेड माहिती मिळाली की आपल्याला या वेबसाईट मार्फत ब्रँडेड औषधं जी आहेत ते कुठल्या वेबसाईटवरती किंवा ऑनलाईन फार्मसीमध्ये कमी किमतीमध्ये मिळतात. आता त्याच्यापेक्षा थोडी ॲडव्हान्स वेबसाईटवरती जातोय. तिचं नाव आहे मेड-एल-आर. आता मेड-एल-आर मध्ये काय करायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा ते एक सेटिंग तुम्ही लक्षात घ्या काय करायचं आहे. ते म्हणजे इकडे तुम्हाला लोकेशनचं दिसतं आहे. तर लोकेशनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुम्ही वेबसाईट उघडल्यानंतर तिथे दिल्ली लिहिलेलं असेल. मग त्या दिल्लीवर क्लिक करायचं आणि तिकडे करंट लोकेशन किंवा तुमचा पिनकोड टाकायचा आहे जिथे तुम्ही राहता. त्याचा फायदा काय होतो ते तुम्हाला मी खाली दाखवतो. आता इथे मी टेल्मा 40च्या 15 स्ट्रिपचं सर्च केलेलं आहे. तर इथे तुम्हाला बघा अपोलो फार्मसी, फार्मेसी, ट्रूमेड, नेटमेड, 1mg जसं मागच्या वेबसाईटमध्ये सांगितलं होतं तशी सेम माहिती मिळते. पण तुम्हाला इथे शोधायला लागतं की कुठल्यामध्ये कमी किमतीत, जसं नेटमेडमध्ये ₹93 सांगितलेलं आहे. बाकी इथे 97 आहे, ट्रूमेडचं 90 आहे, फार्मेसीचं ₹99 आहे आणि अपोलो फार्मसीचं ₹99 आहे. आता सगळ्यात खाली महत्त्वाचं येतं ते म्हणजे जवळचे तुमचे रिटेल मेडिकल स्टोअर. मग ते कोण सर्च करतं? तुम्ही जो इथे लोकेशन टाकलेलं आहे किंवा पिनकोड टाकलेला आहे त्यानुसार ते जवळच्या फार्मसीचा नाव आणि त्याचा कॉन्टॅक्ट नंबर देतंय. तुम्ही जर इथे बघाल तर मी इथे ठाण्याचा पिनकोड टाकलेला आहे आणि त्यानंतर मला दिसतंय की 398 मीटरवरती हे मेडिकल आहे आणि त्याचा फोन नंबर दिलेला आहे आणि ते पिकअप आणि डिलिव्हरी दोन्ही करतात.
म्हणजे तुम्ही या मेडिकलला फोन केला आणि त्यांना फोन करून सांगितलं, की मला अर्जंट मेडिसिन हवं आहे, तर ते मेडिसिन आणून देतात. त्यांना आपण रेफरन्स दिला, की नाही नेटमेडमध्ये मला एवढा डिस्काउंट मिळतोय किंवा फार्मसीमध्ये मला एवढा डिस्काउंट मिळतो, तर तुम्ही देऊ शकाल का? तरच द्या. तर तिथे तुम्ही फोनवरती निगोशिएशन पण करू शकता किंवा तुम्ही पर्सनली जाऊन तिकडे आणू पण शकता. तिथे डायरेक्शन्स पण दिलेले आहेत आणि अशी जवळ आता पुढे बघाल तर इथे 811 मीटरवरती दुसरं मेडिकल आहे. इथे 855 मीटरवरती तिसरं मेडिकल आहे आणि प्रत्येकाचे कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला इथे दिलेला आहे. त्यामुळे त्यांना फोन करून तुम्ही ती माहिती घेऊ शकता, की तुमच्याकडे हे औषध आता अवेलेबल आहे का आणि ते किती किमतीमध्ये मिळतं. आता ऑनलाईन फार्मसीचं कसं आहे, की तुम्ही आज मेडिसिन बुक केलं, तर ते साधारणपणे 1 किंवा 2 दिवसांमध्ये मिळतं आणि इथे कसं आहे, की तुम्हाला ऑन दी स्पॉट मेडिसिनची डिलिव्हरी मिळते. हा एक तुम्हाला ॲडव्हांटेज मिळतो. ज्यांना कुठे ब्रँडेड मेडिसिन घ्यायचं आहे, त्या लोकांनी इथे मेडिसिनचं नाव सर्च करू शकतात आणि किती डिस्काउंट मिळतो आणि आजूबाजूचे मेडिकलवाले किती डिस्काउंट देतात याची सगळी माहिती तुम्हाला याच्यामध्ये मिळू शकेल. म्हणजे तुम्हाला हे कळालं, की ही वेबसाईट किती छान आहे. तर मी सगळ्यांना रिकमेंड करेन, की तुम्ही मेड-एल-आर ही वेबसाईटचा वापर करावा आणि शक्य तेवढं मेडिसिन आहे हे लोकल फार्मासिस्टकडून खरेदी करावं. कारण त्यांची पण ग्रोथ होणं इम्पॉर्टंट आहे. हा माझा एक पर्सनल ओपिनियन आहे. बाकी लोकांचा ओपिनियन त्याच्यापेक्षा वेगळा असू शकतो. आता तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची वेबसाईट म्हणजे मेडकार्ट. आता या मेडकार्ट च्या वेबसाईटवरती आपण काय बघू शकतो? मला असं वाटतं की ही वेबसाईट जी आहे की ज्यांना एथिकल मेडिसिन किंवा ब्रँडेड मेडिसिन सोडून जेनेरिक मेडिसिनमध्ये इंटरेस्ट आहे, त्या लोकांसाठी ही वेबसाईट आहे मी असं सांगेन. का? ते एक्झाम्पल सांगतो. आता मी इथे सर्च करतोय. आता 40 मिलीग्राम. आता तुम्ही इथे बघाल, माहिती घ्याल, तर टेल्मा 40ची किंमत सांगितली आहे ₹90.50 आणि त्याचंच तुम्हाला इथे जेनेरिक मेडिसिन सांगितलंय ज्याची किंमत ₹20 आहे. म्हणजे इकडे ही टॅबलेट जी आहे साधारणपणे ₹7 ला पडते, तर हीच टॅबलेट तुम्हाला ₹2 मध्ये पडते आणि यामध्ये एक सांगितलंय की तुम्हाला कोणत्या फार्मानी ही औषधं बनवलं आहे. इनोवा, कॅप्टॅब आणि इथे ग्लेनमार्क आहे. याच्यामध्ये हे औषधं सुद्धा सेम आहे, हे औषधं सेम आहे, फक्त ब्रँड वेगळा आहे. पण तुम्हाला ही गोळी ₹7 ला पडते आणि ही गोळी ₹2 ला पडते. म्हणजे जवळपास 71.82% म्हणजे 72% तुम्हाला ह्या औषधाची किंमत स्वस्त पडते आणि ही औषधं तेवढीच इफेक्टिव्ह असतात, जेवढी ग्लेनमार्क बनवतं, तेवढंच हे इनोवा, कॅप्टॅब पण छान औषध बनवतं. हेही तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. ही गोष्ट प्रत्येकाला व्हॅरी होते, कोणाला ही गोष्ट पटते, नाही पटते. पण माझा स्वतःचा ॲडवाईस मी तुम्हाला सांगेन, की ब्रँडेड कंपन्या सारखीच काही औषधं बनवणाऱ्या जेनेरिक पण कंपन्या आहेत, ज्यांचे मेडिसिन खूप स्वस्त आणि क्वालिटीवाले असतात. हे पेशंटनी लक्षात घ्यावं. म्हणजे कसं आहे, की ब्लड प्रेशरसारखी औषधं, डायबिटीजसारखी औषधं, रक्त पातळ करणारी औषधं, कोलेस्ट्रॉलची औषधं किंवा इतर कोणती औषधं जी पेशंट रेग्युलर खातात, त्यांना प्रत्येक महिन्याचं बजेट सावरावं लागतं आणि तुम्ही विचार करा, प्रत्येक महिन्यामागे तुम्हाला 72% तुमच्या पैशाची बचत होत असेल, तर यापेक्षा आणखी काय हवं आहे? आणि त्यासोबत तुम्हाला त्या औषधाची प्रभावी क्षमता जी असते किंवा क्वालिटी असते तशीच असते, जशी ब्रँडेड औषधाची असते. हे तुम्हाला समजलं असेल. आता या व्हिडिओमध्ये तुम्ही दोन्ही गोष्टी कव्हर केल्या. ज्यांना ब्रँडेड औषधं हवी असतील, त्यांना कुठल्या ठिकाणी ती स्वस्त मिळतील. लोकल मेडिकलवाल्यांना तुम्ही जास्त भर द्या, त्यांना इन्सिस्ट करा, की मला एवढ्या कमी किमतीमध्ये मिळतंय. तो आणून देईल तुम्हाला. आणि तिसरं जे मी सांगितलं, की जे ब्रँडेड औषधं असतात, तशीच जेनेरिक औषधं बनवणाऱ्या चांगल्या कंपन्यासुद्धा आहेत, ज्या तुम्हाला ह्या मेडकार्ट वेबसाईटवरती समजतील. तुम्ही या सगळ्या वेबसाईटचा अनुभव घ्या. तुम्हाला जी औषधं हवी आहेत, ब्रँडेड हवी आहेत तर ब्रँडेड घ्या, कोणाला जेनेरिक हवी आहेत तर जेनेरिक घ्या. पण पैसे वाचवा, अनावश्यक खर्च टाळा. हाच या व्हिडिओ मागचा हेतू आहे, बनवण्यामागचा हेतू आहे. तर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्र-मैत्रिणींना किंवा आजी-आजोबांना शेअर करायला विसरू नका. थँक यू व्हेरी मच.